लग्नानंतरचा पहिला मेनू आज बनवूया डांगर घाऱ्या. नाही भोपळ घाऱ्या. अहो म्हणजे तेच ते. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आज माझ्या लग्नाला 24 ते 25 दिवस पूर्ण झालेले आहे आणि मी अजूनही गावीच आहे, पुण्याला गेलेली नाही. आणि हा खरंच मी पहिला मेन्यू बनवू लागते आहे, कारण की आता एवढ्या दिवसांमध्ये 24 ते 25 दिवसांमध्ये मी स्वयंपाकच केला नाही. म्हणजे आता मी गावी असते ना, तर तिथे आत्या असतात कुणालच्या आणि त्या मी उठण्या अगोदरच सगळा स्वयंपाक बनवून ठेवतात. त्याच्यामुळे माझ्यापर्यंत आलाच नाही स्वयंपाक आणि सगळे कामच झालेले असतात. तर त्यामुळे मग मी काही केलंच नाही. आणि आज खूप दिवसांपासून आत्या बोलत होत्या आपण भोपळ घाऱ्या बनवू. म्हटलं ठीक आहे चालेल. तर मी काहीच केलं नव्हतं आणि त्यांनाही असं वाटत होतं की ह्यांना गोड काहीतरी खाऊ घालावं. म्हटलं चला मी करू लागते. मला माहिती आहे ते काय असतं पण रेसिपी माहीत नव्हतं. तर त्यांना म्हटलं चला तुम्ही बनवा, मी बनवू लागते. तर सगळ्यात पहिले भोपळा किसून घेतला, त्यानंतर त्यामध्ये गूळ टाकला आणि तो गूळ आणि भोपळा कुकरला 1-2-3 शिट्ट्या लावून शिजवून घेतला. त्यानंतर त्यामध्ये आपलं चपात्याचं पीठ, थोडीशी वेलची पावडर, सुंठ पावडर असं सगळं टाकून मळून घेतलं आपल्या चपातीच्या पिठाच्या गोळ्यासारखं. आणि त्यानंतर अशा पुऱ्या लाटायच्या आणि त्या तळायच्या. काही थोडीशी वेगळ्या पद्धतीने पण केलं जातं, म्हणजे असं रुमालावर बनवतात आणि तव्यावर भाजतात, पण मला भाजून आवडत नाही आणि आमच्याकडे हीच पद्धत वापरली जाते. लग्नानंतरचा पहिला मेनू कोण काय करतं आम्ही करतोय डांगर घाऱ्या, म्हणजे त्यांच्या इकडे भोपळ घाऱ्या म्हणतात. आम्ही करतोय आणि ते पण चुलीवर. माझी इच्छा होती चुलीवर करायचं म्हणून इकडे चूल पेटवली बाहेर. माझी तर इच्छा होती सगळेच कामं चुलीवर करायचे, पण आत्या बोलल्या की आता जी शिट्टी घ्यायची आहे ते आपण गॅसवरच घेऊ, कारण कुकर जास्तच काळा होऊन जाईल. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर मग पुरी अशी तेल तापलंय की नाही म्हणून चेक केली आणि छान असं तेल तापलं होतं आणि खूप छान पुरी टम्म फुगली होती. फुकणी आहे का? फुकणी झाड घालायला. अच्छा, तेल असं काढून घेते, म्हणजे थोडंसंच तेल. आणि ह्या आहेत डांगर घाऱ्या, भोपळ घाऱ्या. आणि असं करून करून सगळ्या पुऱ्या आम्ही तळून घेतल्या. आणि आता तुम्हाला वाटलं असेल आत्या म्हणजे कोण आहे, सासू आहे का काय? तर नाही, माझी सासू नाही आहे. तर ह्या माझ्या कुणालच्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या आत्या आहेत आणि त्यांच्यासोबत मी करते. आणि खरं सांगू खूप छान वाटत होतं. बाहेर चूल पेटवून त्यावर स्वयंपाक केला आणि ना खरं तर सगळ्यांना ना जुन्या दिवसांची आठवण आली. म्हणजे लिटरली आम्ही तर चांदण्या वगैरे बघून गप्पा मारत स्वयंपाक करत होतो. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. तर तुम्हाला आठवतं का तुमची आजी पण तुम्हाला असं बोलत होती ते? तर खरंच आज खूप छान वाटलं. आणि आम्ही ह्या ज्या भोपळ घाऱ्या केल्या किंवा डांगर घाऱ्या केल्या, तुमच्याकडे ह्या मेनूला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कधी ट्राय केला आहे का हा मेनू, हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या भोपळ घाऱ्या म्हणजेच डांगर घाऱ्या खायला